तर तिकडे महाराष्ट्रातील शेतकरी हे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत आणि असं असतानाच राज्यात शेतीचं क्षेत्रफळ हे झपाट्यानं कमी होत असल्याची चिंताजनक माहिती आहे। अख्ख्या भारतात शेतीयोग्य जमिनीचं क्षेत्रफळ 6,42,000 हेक्टरनं कमी झालंय आणि यात महाराष्ट्रातील 3,25,000 हेक्टर शेतीचा समावेश आहे। म्हणजेच 50% अधिक कृषी क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात कमी झालंय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यात महाराष्ट्राचा वाटा फार मोठा आणि तरी सुद्धा आता चिंताजनक गोष्ट अशी आहे की 50%हून अधिक कृषी क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात कमी झालंय। प्रमुख कारण काय असेल यामागची? देशाच्या संसदेमध्ये देशाच्या कृषी मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे, कारण त्यांना हा प्रश्न विचारला गेला की देश पातळीवरती शेत जमिनीची सद्यस्थिती काय आहे। आणि मग आता आपण जसं बघतोय तसं जवळपास 6 लाख हेक्टर जे क्षेत्र कमी झालं त्यापैकी 50% क्षेत्र हे एकट्या महाराष्ट्रातलं आहे। त्याची 5-6 कारण आहेत। एक म्हणजे आपल्याकडे रस्त्यांसाठीचं झालेलं भूसंपादन, औद्योगिक कारणासाठी झालेलं भूसंपादन, आणि महाराष्ट्र हे देशातलं 55%हून अधिक अर्बनायझेशन असलेलं राज्य आहे, त्यामुळे वाढत्या नागरीकरणासाठी झालेलं भूसंपादन, असा त्याचा अर्थ ह्या संसदेच्या उत्तरामध्ये आपल्या देशाच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलंय। आता याचं जर विश्लेषण करायचं झालं तर याची 2 आपण पद्धतीनं विश्लेषण करू शकतो। एक विश्लेषण हे आहे की आपल्याकडे आजही कृषी क्षेत्रावरती व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीनं आपलं असलेलं अवलंबित्व हे खूप मोठ्या प्रमाणात आहे। आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार हे सातत्यानं सांगत होते की आपल्याकडे कृषी क्षेत्रावरती असलेलं अवलंबित्व कमी व्हायचं असेल तर कृषी क्षेत्रातली आपली अवलंबित्वाची जबाबदारी कमी होऊन अधिक अर्बनायझेशन व्हायला हवं, अधिक इंडस्ट्रियल ग्रोथ व्हायला हवं। तर त्या दृष्टीनं जर बघितलं आपण तर हे खूप चांगला तसा संकेत म्हणावा लागेल। पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं महाराष्ट्र हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि आता समृद्धी महामार्ग असेल किंवा कोस्टल लिंक सारखे प्रकल्प असतील किंवा वेगळ्या पद्धतीचे राष्ट्रीय महामार्ग, म्हणजे नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये 9 राष्ट्रीय महामार्ग आहेत, धाराशिव सारख्या जिल्ह्यामध्ये 9 राष्ट्रीय महामार्ग आहेत। तर यासाठी झालेलं हे भूसंपादन आहे आणि त्यामुळं वाढत्या शहरीकरणाबरोबरच पायाभूत सुविधांसाठी ही वाढ महाराष्ट्रामध्ये नोंदवली जात असल्यामुळं त्यासाठी ही भूसंपादन झालेलं आहे। आता दुसरी त्याची बाजू असं आहे की हळूहळू शहर असेल किंवा गाव असेल याच्या जवळची जी असलेली फर्टाईल लँड आहे, जी खूप उपजाऊ आहे, जिथे चांगल्या पद्धतीचं कृषी उत्पादन होतं, तर ते मात्र हळूहळू घटत जाणार आहे। आणि आज ज्वारीचा दर, आज हरभऱ्याचा दर, बाजरीचा दर हा 10 वर्षानंतर आज जसा आहे तसा राहील का? कारण शेतजमीन जशी जशी कमी होत गेली, गावागावामध्ये जशी बांधकामं वाढली तशी गावालगतची शेतजमीन कमी झाल्यामुळं पुढे कुठेतरी महाराष्ट्राला याचा परिणाम भोगावा लागू शकतो, असं काही तज्ञांचं मत आहे। पण आत्ताची वस्तुस्थिती ही अशी आहे की महाराष्ट्रातली 3,25,000 शेतजमीन ही 2019 ते 2024 या काळामध्ये घटलेली आहे। नक्कीच राहुल, पण सर एकीकडे महाराष्ट्रात जरी हे प्रमाण कमी झालं असलं तरी असं दिसून आलं की मध्य प्रदेश, छत्तीसगड यासह इतर 10 राज्यात हे प्रमाण मात्र वाढलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की मध्य प्रदेशचा कृषी विकास दर हा कायमच, जेव्हा शिवराज सिंह चौहान जे आता देशाचे कृषी मंत्री आहेत, हे मध्य प्रदेशचे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मध्य प्रदेशमध्ये कृषी विकासाचा दर हा आता बिहारमध्ये जसा नितीश कुमार यांनी 8.5% नोंदवला आहे, तसाच कृषी विकासाचा दर मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी दाखवला होता। म्हणजे देवासमध्ये जे देवास मॉडेल म्हणून ज्याची जागतिक पातळीवरती जलसंधारणाच्या प्रकल्पाची नोंद घेतली गेली, तर असे काही महत्वाचे प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये राबवले गेले आणि त्यातनं जलसंधारण वाढलं। एकदा पाण्याची उपलब्धता वाढली की मग लोक काय करतात, तर शेत जमीन जी खडकाळ आहे, माळरान आहे, जिथे उपजाऊ नाहीये, ते अधिकात अधिक वहिवाटीखाली आणण्याचा प्रयत्न करतात। छत्तीसगड जे आदिवासी क्षेत्र आहे तिथे हळूहळू जंगलाचं प्रमाण कमी झालं आहे आणि तिथे सुद्धा शेतकरी हे म्हणजे आदिवासी हे शेतजमीन कसण्याकडं त्यांचा कल वाढलाय। तर हे त्याचं कारण असू शकतं की एकीकडे महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यामध्ये शेतजमीन कमी होते आणि दुसरीकडे मात्र मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा राज्यामध्ये की जिथे जंगलाचं प्रमाण अधिक आहे तिथे मात्र जंगल कमी होत शेत जमीन करण्याकडं, शेतजमीन कसण्याकडं शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे। तर हे अशा पद्धतीचं आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसू शकतं। आता तिसरा एक महत्वाचा भाग आहे ते म्हणजे गंगेचं जे खोरं आहे, त्या गंगेच्या खोऱ्यामध्ये सुद्धा जो विकास दर बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी नोंदवलाय, तर एकीकडे शेतजमीन जरी कमी होत असली तरी आपल्याकडे कृषी उत्पादनामध्ये मात्र खूप मोठी वाढ होताना दिसते आहे। गेल्या 3 क्वार्टरमध्ये आपण विकासाच्या दरामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कमी होत असताना
केवळ कृषी क्षेत्रानं महाराष्ट्र आणि देशाला हातभार लावलेला आहे असं दिसतं आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीनं जी यापूर्वी उपजाऊ नसलेली जमीन किंवा सध्या आपण कसत असलेली जमीन याचा अधिकात अधिक चांगल्या कारणासाठी वापर करण्याकडे सुद्धा शेतकऱ्यांचा कल वाढला आणि हे एक सुचिन्ह आहे की जे एज्युकेटेड शेतकरी आहेत ते वेगवेगळे प्रयोग करतात शेतीमध्ये. नक्कीच. धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.